राम राम मंडळी, या जेवायले जेवण चालू आहे आपलं. की सकाळी जरा उशीर होता, ते टप्पा ते बदलणं होतं त्याच्यामुळे जास्त टाईम झाला. त्याच्यामुळे आता 11 साडे 11 झाले. तर मी 11:30 वाजता जेवण करू शेतात पलंगावर बसून. तर बघा की आईनं पोहे दिले. ते पोहे खाल्ले असेल तुम्ही, शिळ्या पोळीची रातच्या. लय भारी लागते शेंगदाणे टाकून. आणि गोबी दिली आणि भाकर भाकर चटणी भाकर चटणी ठेचा म्हणतो ना आपण, ती दिली दुपारच्यासाठी. एक नंबर राहतं शेतामध्ये, जेवण बी चांगलं लागतं. एकलं असो कवा असो, जर घरी आपण जर एकला असलो तर आपल्याला जेवणच चांगलं लागत नाही. शेतामध्ये चांगलं जेवण लागतं. पण शेतकऱ्याचं जेवण असं आहे, टायमावर अजिबात नाही. टाईम एक फिक्स टाईम नाही. केव्हा जेवण भेटते त्याला, म्हणजे केव्हा 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 दुपार होतं, केव्हा दिवसभर बी उपाशी राहतो. कारण काम असल्यामुळं माहिती आहे का, काम जर झालं नाही तर शेतकऱ्याला काही सुचत नाही. जेव्हा काम झालं तेव्हा आरामशीर बसून ते मस्त जेवण करतो शेतामध्ये. बघा की ते जेवण करू राहिलो मी आज, इथं बसून करू राहिलो. पण काही टायमात काय होतं, जर बारीगिरी द्यायची असेल तर हातावर घेऊन खावं लागते. कारण जर आपण इकडं जर खात बसलो तिकडं आपले गावाची आरीच भरून जाते आणि खाली फुटून जातं. हरभरा जर फुटलं तर हरभरा व्यवस्थित येत नाही आणि हरभरा जास्त पाणी चालत नाही. हरभरा उबलाय सुरुवात होतं, त्यामुळे माहिती का आपल्याला तिथेच खावं लागतं हातावर घेऊन. आणि ते बारावर लक्ष ठेवावं लागतं की पाणी कुठलं गेलं काय गेलं, बरोबर टाईमनुसार आपल्याला ते पाहावं लागतं. पाहिलं नाही तर डायरेक्ट हरभरा खराब होऊन जातं. तर असं शेतकऱ्याचं हे कारण आता जेवण करतो, लई भूक लागली आज. तर या मित्रांनो, तुम्ही पण जेवायला या. एक नंबर आहे. कारण पोहे बी सकाळचे आता ते थंडी झाले, आता थंडी व्यवस्थित लागत नाही. गरम गरम चांगले लागते मस्त. धन्यवाद.